गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा आलेले आहेत। सगळ्यांनी खूप छान छान डेकोरेशन केले आहे। मी यावर्षी विठोबाचं डेकोरेशन करायचं ठरवलेलं, मग त्याची तयारी एक 15 दिवस आधीच सुरू केली। छान असं कटआउट करायचं ठरवलेलं। मग आपल्या सर्वांचं फेवरेट सर्च इंजिन गुगल याच्या मदतीने एक छान विठ्ठलाचा फोटो शोधून काढला आणि 2 दिवसाच्या मेहनतीनंतर सुंदर असं विठ्ठलाचं चित्र तयार झालं। त्या कार्डबोर्डवरच्या चित्राला कट करून कलर केला। वर्षातून एकदाच येणारा सण असतो, त्यामुळे सगळ्यांना असंच वाटतं की आपलं डेकोरेशन खूप छान व्हावं आणि दरवर्षी वेगळं काहीतरी व्हावं, त्यामुळे सगळेजण मेहनत घेतातच। दरवर्षी डेकोरेशनचं नवीन काय आलेलं आहे मार्केटमध्ये हे बघितल्याशिवाय कोणाला चैन पडत नाही। तसंच मग मी पण गेलेले पुण्यातील बोरी अळीमध्ये प्रचंड गर्दीत जाऊनच आले आणि तिथून छान असे तोरण ते मला मिळाले, ते घेऊन आले। जोपर्यंत घरातल्या सगळ्यांचा डेकोरेशनमध्ये हातभार लागत नाही तोपर्यंत पूर्ण झालं आहे डेकोरेशन असं वाटतच नाही। मग आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं डेकोरेशन। गुगलवरून मी वारकऱ्यांचे फोटोज डाउनलोड केलेले, त्या फोटोजला प्रिंट करून आणलेलं आणि कट करून त्यांचे कटआउट लावणार आहे आता विठोबासमोर। वाजत गाजत गणपती बाप्पाला घरी घेऊन आलो आणि बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवले आणि यावेळेस मी पंचखाद्य पण घरीच केलेलं, तर त्याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे। बाप्पाला नैवेद्य दाखवून आरती केली आणि बाप्पाची स्थापना केली। तुम्हाला सर्वांना आम्ही केलेले गणपती बाप्पाचे डेकोरेशन कसे वाटले हे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये। आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।